बघा रस्त्याची अवस्था। नमस्कार, लोकसंवाद न्यूज चॅनल मध्ये मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। आज आपण काजळ हिप्परगा ते रोकडा सावरगाव या प्रमुख रस्त्यावर या ठिकाणी आपण उपस्थित झालो। उपस्थित होण्याचं कारण हे आपण थोडं समजून घेतलं पाहिजे की राज्यकर्ते निधी आणतात आणि तो निधीची कशी विल्हेवाट ग्रामीण भागामध्ये लागते, त्या निधीचा खरंच चांगल्या पद्धतीने खर्च उपयोगात येतो का, हा एक मुद्दा या ठिकाणी उपस्थित होतोय। त्याचं कारण म्हणजे रोकडा सावरगावमध्ये जो हा रस्ता आहे, हा रस्ता पूर्णपणे 2 ते 2.5 महिन्यामध्ये खिळखिळ झालेला आहे। 1 महिन्यामध्ये खिळखिळ झालेला आहे। मग ह्या रस्त्याचं काम अतिशय खूप खराब करण्यात आलेला आहे। रस्ता 1 महिन्यामध्ये पूर्ण खराब झालेला आहे। याला डांबराचा वापर केला नाही, याला किटीचा व्यवस्थित वापर केला नाही किंवा दबई केली नाही। यामुळे सर्व या रस्त्याची ही जी अवस्था झालेली आहे, ही अवस्था आपण सर्व गावकऱ्यांकडून जाणून घ्या। नेमकं गावकऱ्यांचं म्हणणं काय, रस्ता झाला 1 महिन्यामध्ये, पण गावकऱ्यांचं नेमकं म्हणणं काय। आता आपण रोकडा सावरगावचे कोळवाडीचे काही नागरिक या ठिकाणी उपस्थित झाले आहेत, त्यांच्या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत त्यांच्याकडून की नेमकं ह्या रस्त्याचं काय झालं आणि कशा पद्धतीने रस्त्याचं काम करण्यात आलं, कारण ते प्रत्यक्षदर्शीने ते रस्ता करत असताना होते। माझं नाव शिवकुमार शामराव घोटे। माझ्या शेतामधून जवळपास 5 एकर जमीन या सडकामध्ये गेलेली। ज्यावेळेस हा रस्ता 1962-63चा हा रस्ता जुना, परंतु माझ्या शेतामध्ये त्या काळामध्ये माझे रानं वर खाली सोडून देऊन आमच्या वडिलाला दडपशाही करून ते रस्ता काढला। माझे रानं खाली वरी सुटलेले, तरी पण जो काही रस्त्याला आता झालेलं काम आहे, दरवेळेस होणारं काम आहे। लोकांचे पाणी आणून सोडणे, माझं शेत आज 3-4 एकर जमीन पाण्याखाली आहे, पूर्ण सडकवून पाणी वाहतंय, तरी त्या ठिकाणी पुलं होऊ देत नाही। एक कालवाच आमच्याकडे घातलेला आहे, सगळ्या गावाल्याला माहित आहे की कालवाच आमच्याकडे फिरवलाय। त्या कालव्याच्या ठिकाणी समोर त्याचं तर करून द्यावं। तर हा रस्ता दरवेळेस दर 2 वर्षांनी 5 वर्षांनी निकृष्ट दर्जाचा आणि पूर्ण उकलतो। त्याचं कारण आहे त्याची पाण्याची विल्हेवाट नाही। त्यामुळे ह्या रस्त्याला पाणी वेळेवर ज्या ज्या ठिकाणून जातंय त्या त्या ठिकाणी पुलं करावेत आणि रस्ता चांगला करून द्यावा, जेणेकरून प्रवाशाची एवढी हाल आहेत की संध्याकाळी रात्री अपरात्री या रस्त्यावरून वाहता येणं असा रस्ता झालेला आहे। तरी आमचं म्हणणं आहे की हा रस्ता चांगल्या पद्धतीचा व्हावा आणि पाण्याची विल्हेवाटी ज्या ठिकाणून होती त्या ठिकाणाहून करावी। हा जो रस्ता झालेला आहे, हो, हा रस्ता होऊन किती दिवस झालं आणि ह्या रस्त्याचं काम तुमच्या डोळ्यात देखत झालं आणि 1 ते 1.5 महिन्यामध्ये ह्या रस्त्याची खडी उखडलेली आहे, निघालेली आहे। या संदर्भात तुम्ही काय सांगा? याच्या आधी सुद्धा 2-4 वेळा झालेला रस्ता आहे, पंतप्रधान योजनेमध्ये परवा झालेला रस्ता आहे आणि 2005ला झाला, ही जुनीच आहे। आता एक झाला अजून आता, पण दरवेळेस या पाण्याची बाजूच्या बराशीतली विल्हेवाट होऊ देत नाहीत। खाल्ले शेतकरी इकडे इकडे घेत नाहीत, त्या कारणाने हा रस्ता कधीही टिकणारा नाही। कारण ह्या सडकीवरून गुडघे इतक्या 1-1.5 फूट पाणी आणि डांबरीकरण हे जे केलेलं आहे निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे एवढं। यानंतर अनेक दुसरे गावातील नागरिक आहेत, त्यांच्या ते आपल्याला काय सांगतात आपण पाहूयात। काही नाही, रस्ता एकदम खराब झालेला रस्ता आहे आणि एकदम निकृष्ट दर्जाचा। कारण ह्या रस्त्यानं मुख्य वाहतूक आहे आमच्या गावची आणि कसं आहे, बसला येण्या जाण्यासाठी वेळ होतोय, बसला लेकरायला जायला शाळेला उशीर होत आहे। म्हणजे रस्ता असा नेत्यांनी केलेला आहे, म्हणजे कोणाचं टेंडर आहे तर आम्हाला माहित नाही, ते बघून घेतील शासन पातळीवर। आम्ही ग्रामपंचायतला सुद्धा ग्रामसभेमध्ये ही मुद्दा उपस्थित केला का मागच्या,
पण ग्रामसभेने बी काही ठराव दिला नाही आणि सरपंचाचं बी याच्याकडे कुठलं लक्ष नाही कसलंच. एखादा रस्ता केल्यानंतर तो रस्ता कमीत कमी 10 वर्ष चांगल्या पद्धतीनं राहिला पाहिजे, टिकला पाहिजे. पण 1 महिन्याच्या आत रस्ता खराब होतोय आणि हे तुम्हाला सुशिक्षित आणि जाणकार गावकरी असताना रोकडा सावरा असतील, कोळवाडीचे असतील, हे तुम्हाला शोभतंय का हे पाहणं कशा पद्धतीने याकडे पाहता तुम्ही? आता काय करायचं आता करणारे काम मोठे नेते आहेत. आम्ही त्यांच्या म्हणे मला सांगितलं होतं काम चांगलं करून घ्या म्हणून. काम 1-2 दिवस बंद पीठ होईल मी काम ती, पण केलं नाही त्यांनी काम चांगलं. मग आता तुम्ही शासन दरबारी किंवा प्रशासनाला काय सांगितलं की ग्रामसभेमध्ये आम्ही सगळ्यांनी ठराव घ्यायचं सांगितलं. ग्रामसभेने ठराव सुद्धा दिला नाही आम्हाला. आज त्या गोष्टीला सुद्धा आता दुसरी ग्रामसभा आली. आता बघू ग्रामसभेत काय होतं याचं ते. मग ह्या रस्त्याचं आता भविष्य काय वाटेल तुम्हाला हे सगळं पाहून? काय करायला पाहिजे, त्यांनी काम चांगलं करायला पाहिजे. यानंतर आपल्या इथं तंटामुक्ती अध्यक्ष रोकडा सारवचे विनायक वाघ रोकडा सारगाव. हे रस्त्याचं काम जे निकृष्ट दर्जाचं झालंय त्याच्यामध्ये दोषी असणारे जे कोणी डिप्टी इंजिनियर, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर जे कोण असतील त्यांची वरच्या स्तरावरून बांधकाम विभागाकडून चौकशी व्हायला पाहिजे, PWD कडून. आणि अशा निकृष्ट दर्जाचं काम करणाऱ्या माणसाला धडा शिकवला पाहिजे आणि त्या अधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाई करून त्याचा विल्हेवाट लावली पाहिजे. तुम्हाला ह्या रस्त्या संदर्भात किंवा प्रशासनाला जागा करण्यासाठी तुम्हाला काही नियमावली माहिती आहे? काय माहित नाही, ती नियमावली माहित नाही म्हणून. तुम्हाला जी नियमावली माहिती आहे, मग समजा ह्या रस्त्याचं निकृष्ट दर्जाचा रस्ता जो झालाय, आता तुम्ही ह्याचा पाठपुरावा कशा पद्धतीने करणार आहात? शासनाला काय निवेदन देणार? आता आम्ही तुमच्याकडून माध्यमातून असंच ग्रामपंचायतल्या प्रशासनाला ग्रामपंचायतला कळवा म्हणून सांगितलं त्यांना. बरोबर म्हणले, त्याने आणखी काही ठराव दिला नाही. त्यांचं काम आहे ते ग्रामपंचायत एक्झिक्युटिव्हला बोलणं, डिप्टी इंजिनियरला बोलणं, हे काम निकृष्ट दर्जाचं आहे, त्याचं काय करता येतं बघा, असा रस्ता राहतंय का, हे काम ग्रामपंचायत आहे ते केलेलं आहे, त्यांनी करायला पाहिजे ना. ती बी सुशिक्षित, राजकारणी, शैक्षणिक दृष्ट्या प्रलब्ध असलेलं रोकडा सावरगाव आणि त्या रोकडा सावरगावला जाण्यासाठी अशा निकृष्ट दर्जाचा रस्ता आहे. तुम्हाला काय वाटतं या संदर्भात? काय लोक जागृत झाले पाहिजेत का नाही जागृत झाले पाहिजे? लोक जागृत, कोणी पुढीच जात नाही ना. कोणी तर पुढे होऊन काम केलं तरच होतं, हे कुणी जातच नाही. त्याच्यामुळे हे आपल्या गावामध्ये जिथे आता इथंच राहील. आता ह्या 3 किलोमीटर मध्ये कमीत कमी अशा ठिकाणी 7, 8, 10 ठिकाणी झालेलं आहे. आणखी पावसाळा सुरू झालेला नाही. पावसाळा जर चांगला झाला तर हे 6 महिन्यामध्ये पूर्वी होता तसाच रस्ता होऊन जाईल आणि पुन्हा 20 वर्ष लोकांचे हाल असेच होत राहतील. जर रोकडा सावरगाव असेल, कोळवाडी असेल, लोकांनी जर ह्या रस्त्याकडे लक्ष दिलं किंवा अर्थात ह्या रस्त्यासाठी उठाव केला तर रस्ता चांगल्या पद्धतीने होईल असं तुम्हाला वाटतंय का? होईल, केल्यावर होईल की. त्याने करावं लागेल ना त्यानं. धनाजी बेले आहेत, त्यांचं काय या रस्त्या संदर्भात म्हणणं आहे बघूया. मला प्रशासनाला एकच विनंती आहे की जे हे टेंडर गुत्तेदार कोण आहेत, अशा गुत्तेदाराला जिल्ह्यामध्ये किंवा तालुक्यामध्ये एकही काम देऊ नये. कारण ह्यांचे काम कुठेही असेच आहेत. कोण गुत्तेदार आहे त्याच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. माझी एवढीच प्रशासनाला विनंती आहे. रोकडा सावरगाव ते हो ते शिंपळनेर ते आपल्या लातूरवरचा बेट आहे, ह्या रोडचं सुद्धा काम ह्या गुत्तेदारानेच केलेलं आहे. त्या रोडचं सुद्धा काम निकृष्ट दर्जाचं झालं असून पूर्ण रस्ता खराब झालेला आहे 1 महिन्यामध्येच. तरी प्रशासनाला विनंती आहे अशा गुत्तेदाराला काम देऊ नये कुठंच. बर, सर्व गावकऱ्याचं जे म्हणणं आलेलं आहे की 1 महिन्यामध्ये रस्ता खराब होतोय आणि 1 महिन्यामध्ये असं काय आहे की एवढं लोड ह्या रस्त्याला काय आहे की इथून मोठी वाहतूक आहे का काय आहे की 1 महिन्यामध्ये हा रस्ता खराब होतोय? याकडे राज्यकर्त्यांनी, प्रशासनाने लक्ष देऊन तातडीने ह्या लक्ष केंद्रित करावं आणि हा रस्ता चांगल्या पद्धतीने सुव्यवस्थेमध्ये तयार करावा अशी सर्व गावकऱ्यांची या माध्यमातून विनंती होत आहे. आणि दुसरी जी गोष्ट आहे, जी मध्ये जे फुलं सोडलेली आहेत त्या फुलाचं सुद्धा काम व्यवस्थित झालेलं नाही आणि पाण्याचा जो प्रवाह येणार आहे तो शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन आतोनात पिकाचं नुकसान होतंय. आज 2 ते 3 एकर जमीन पाण्याखाली जात आहे. याकडे प्रामुख्याने प्रशासनाने, राज्यकर्त्याने लक्ष द्यावं. अशा विविध घटना अहमदपूर तालुक्यामध्ये पाहावयास काय येत आहेत की राज्यकर्ते निधीसाठी बेजार होतात, मेहनत करतात आणि येथे आल्यानंतर वास्तविक जर बघितलं तर रस्त्याचं काम अतिशय निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे. या संदर्भात सर्व राज्यकर्त्यांनी शासन दरबारी पाठपुरावा करून
काहीतरी ह्या रस्त्याची चांगल्या पद्धतीने अंमलबजावणी व्हावी अशी गावकऱ्यांची विनंती आहे. नाहीतर ह्या गावकऱ्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही सर्वजण सर्व गावकरी एकत्र होऊन आम्ही ह्या रस्त्याचा लढा पुढे चालू करणार आहोत. या ठिकाणी आपण इथेच थांबतोय. पाहत रहा लोकसंवाद न्यूज, बातमी तुमच्या अस्मितेची. धन्यवाद. नाही मी करतो व्हिडिओ. जाऊ दे. आता काय नाही हे कामाचं म्हणजे स्वरूप कसं आहे आणि कसा रस्ता झाला आहे. घ्यायचे मुलाखत बघा अशा पद्धतीने काम झाले का. हे जे आहे काम आता जे सुरू केलं काम आहे आता हे जे ज्या पद्धतीनं आहे खाली रोड उतरलाय का नाही, खाली काम चांगलं केलंय का नाही. दरवेळेसची परिस्थिती अशी आहे की उभे यायचं, कामं करायचं, निघून जायचं आणि आपल्याला खड्डे खड्डे म्हणजे खड्डे. आता लोक तर म्हणतात अरे एवढं मोठं पुढाऱ्याचं गाव आणि हे काही असले खड्डे, तुमच्या रस्ता आहे काही काही, हे सोयरा यायला तयार नाही आमच्याकडे. पण हे काम ह्या पद्धतीनं झालंय का दिशा करायला. आता आम्ही रस्त्याचा पूर्ण फोटो टाकणार आहे. जिथं जिथं फुलं लागणार आहे त्या ठिकाणी फुलं केलेच पाहिजे. खाल्ला शेतकरी येऊ देत नाही म्हणजे कशाहून येऊ देत नाही. माझ्या शेतात 5 एकर जमीन गेली. मला 5 एकर जमीन कोळवाडी ते रोकडा स्वर्ग माझ्या शेतामध्ये पूर्ण रोड माझ्या शेतामधून कोळवाडी ते रोकडा स्वर्ग फुलं खाली उद्याला तयार नाही. माझ्या शेतामधले पाणी आहे, खाली पाणी घालू द्यायला तयार. तर हे पाणी सर्व व्यवस्थित व्हावं, हे सगळी सडक चांगली व्हावी आणि टिकणारी आणि मजबूत सडक केल्याशिवाय भाग नाही. कारण चालत नाही.